जर गेला तर ज्ञानोबांच्या दारावर आजही सुखाचा आणि सोन्याचा पिंपळ आपल्याला बघायला मिळतो. जयाची द्वारी सोन्याचा पिंपळ अंगी ऐसे बडरेडा बोले. ज्ञानोबांच्या दारावर आजही जिवंत सोन्याचा पिंपळ आहे. याचं कारण काय माय तर घरामध्ये नित्यनेम आहे. नित्यनेम नामे ते प्राणी दुर्लभ लक्ष्मी वल्लभ तया जवळे. नाही पाळण्याची दोरी आपल्या हातात आहे. आपल्या घराण्यामध्ये सुद्धा आपला संसारातला क्लेश दूर व्हावा असं जर वाटत असेल तर एक गोष्ट करा. हरी बोला भांडता हरी बोला कांडता किंवा कामामध्ये काम काही म्हणा राम राम. सुख होईल दुःखाचे जाईल भव सुख होईल दुःखाचे अगदी गोड प्रमाण. कामामध्ये काम काही म्हणा राम राम. भजन नाही तेवढं करता येत तर भाकरी ठोकताना सुद्धा रामकृष्णारी 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 म्हणा. आपल्या घराण्यामध्ये आपल्या संसारातला क्लेश दूर होईल आणि मात्र आपल्या घराण्यातील हरिभक्तीचे संस्कार आपल्या लेकरांवर पडल्याशिवाय राहणार नाही. म्हणून रामकृष्णारी 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 म्हणा. पण आपलं रामकृष्णारी नाही ही आपली परिस्थिती आहे. कशाला सात्विक लेकरं जन्माला येते? काय गरज आहे का? आई खरं सांगू का नवऱ्या देखत त्या ठिकाणी ऐका लेकरां देखत नवऱ्याला झगडू नका. कारण येथ वडील जे ते करते तर या नाम धर्म ठेवीती. तुम्ही भजन कीर्तन करणार लेकर बाळांना देखत तर लेकरांवर निश्चितच आपल्या भजन कीर्तनातले संस्कार पडतील. म्हणून ऐका घरामध्ये लेकर बाळांना देखत नवऱ्याला झगडू नका. दोन शब्द बोलेल नवरा. नवरा आहे तो पतिदेव आहे. ऐकून घ्या ना. काय हरकत आहे? कान फटीत मारले तरी सुद्धा नवऱ्याला त्या ठिकाणी लेकरांना देखत बोलू नका. त्याचा राग शांत झाल्यानंतर त्याला जाऊन विचारा का हो कोण आहे तुम्हाला माझ्याशिवाय? मला कोण आहे तुमच्याशिवाय? असं प्रेमाने बोला ना. एवढं प्रेमात मग म्हणतो तू ही परिस्थिती आहे नाही का. सज्जन लेकर जन्माला घालण्यासाठी आई निश्चितच आपला हात पुढाकार करावा. कारण आपल्या हातामध्ये पाळण्याची दोरी आहे. मला आनंद वाटला या ठिकाणी हे लेकरं आज कीर्तनामध्ये येऊन बसलेली आहेत ना. याचं कारण आहे आजची ही लेकरं या परमार्थ क्षेत्रामध्ये येऊन यांच्यावरचे संस्कार भविष्य काळामध्ये त्यांचा माय बापाला ते समाधान दिल्याशिवाय राहणार नाही. लक्षात घ्या. शाळा शिकून कलेक्टर होतील डॉक्टर होतील इंजिनियर होतील तेही नाही होत आलं. पण परमार्थाचा वाटेवरून मोठी झाल्यानंतर माय बापाला लाथा मारणार नाही हे शाश्वत सत्यता या धर्म मंडपात येईल. या गोष्टीची फार गरज आहे. नाही तर साधू संत मंडळी संसार करता करता परमार्थाची धुराव पहिली आणि परमार्थ मध्ये बघितलं तुका म्हणे चला हेची वाटी पांडुरंग भेटी भरोसेने. संसार पाहिला किती लाख आपण त्या ठिकाणी संसार थाटला. पुरुष मंडळ कोट्यावधी रुपयाचा त्या ठिकाणी महाडी बांधली आपण आणि गाडी बंगला बँक बॅलन्स सगळं काही केलं. पण अंतकाळी आपल्याला रोग झाला आणि खाटीवर पडण्याची वेळ आली. कोणासाठी कमवलं? लेकरांसाठी बायकोसाठी सगळं काही कमवून ठेवलं. पण अंतकाळी आपल्याला रोग आला आणि खाटीवर पडण्याची वेळ येते. आणि मग जर बायको म्हणत असेल बाईल म्हणे खरं मरता तरी बरे नासिले घर कोणिया. खरं सांगा काय कमवलं आपण आयुष्यामध्ये? काही कमवलं नाही का? जीवनाच्या वाटेवर एकच गोष्ट आपल्याला सिद्धांत करायचा आहे की आपल्याला ज्या देवाने देह दिला हात दिलीत पाय दिलीत कान दिलीत हा देह देत असताना एखादा अवयव जर आपल्याला कमी दिला असता इंद्रिय हात पाय डोळे मुख बोलाया वचना डोळे मुख बोलाया वचना देव तू कोणसी
भजनासाठी हा देह आपण घेऊन आलात, पण हा देह कधी मिळतो? जेव्हा आपलं पाप आणि पुण्य समान असेल तेव्हा. पाप पुण्य करून जन्मा येतो प्राणी. आता मला सांगा, जर सगळेजण त्या ठिकाणी पाप आणि पुण्य सारखं करून जर जन्माला येतात महाराज, मग आमच्या या कोण गावामध्ये सगळी लोक सारखी का नाही? सगळ्यांची घरं सारखी का नाही? सगळ्यांचे विचार सारखे का नाही? तर त्याचं कारण आहे 25 पैसे पाप, 13 पैसे पाप, 16 पैसे पाप. किती झालं पाप? गेलं गोड्यात वांग्यात. आता लक्षात आहे का? आता ऐका, 50 पैसे आणि 50 पैसे पाप, 50 पैसे पुण्य समान करून माणूस जन्माला येतो. ज्याच्या जीवनामध्ये 75% पुण्य झालं तो माणूस स्वर्गवास भोगतो, आणि ज्याच्या जीवनामध्ये अगदी 25% पैसे पाप आहे तो नरकात जातो. पण ज्याच्या जीवनामध्ये 50 पैसे पुण्य 50 पैसे पाप असं असेल तर तो माणूस म्हणून जन्माला येतो. पण आता ऐका, मग महाराज प्रत्येक माणूस पाप पुण्य जन्माला करून या ठिकाणी जन्माला येतो, ही गोष्ट आम्हाला कळाली. पण आम्हाला एक गोष्ट सांगा, प्रत्येक माणूस भजन करत का नाही? तर त्याचा अर्थ असा आहे, ज्याच्या जीवनामध्ये मोठी मोठी पुण्य झाली, ज्याच्या जीवनामध्ये छोटी छोटी पाप करून त्या ठिकाणी पापाचा साठा झाला. आता मागील जन्मात कोणीतरी पुण्य केलं, एवढं पुण्य केलं तर या जन्मामध्ये तो गाड्या भोगतो, माळ्या भोगतो, धन भोगतो, पण परमार्थ करता येत नाही. का? कारण तो पुण्यवान आहे म्हणून परमार्थ करत नाही. मग पापी का करत नाही? तर त्याचं कारण आहे तो पापी आहे. पापी प्लस पुण्याचा राशी आणि पुण्य प्लस पुण्याचा राशी. ज्याच्या जीवनामध्ये पुण्याचा राशी आहे असा माणूस या ठिकाणी धर्ममंडपात आल्याशिवाय राहत नाही. त्याचे मुखी हरी ज्या दिवशी आपल्या जीवनामध्ये निश्चितच पुण्याची रास उरली असेल तर आपोआप आपली पावलं या धर्ममंडपात वडल्याशिवाय राहत नाही. आणि आपली लेकरं आपल्याला शेवटच्या सुखाचा श्वास आपल्याला घेतल्या दिवशिवाय जाऊ शकत नाही. का? यासाठी परमार्थ करणं गरजेचं आहे. मग महाराज, माणूस म्हणून जन्माला येण्याचं पुण्य वेगळं आहे. लहानाचा मोठा झाला लग्न करण्याचं पुण्य वेगळं आहे. लग्न करून मुलं बाळ होण्याचं पुण्य वेगळं आहे. मुलं बाळ जन्माला येऊन सात्विक निघणं हे पुण्य वेगळं आहे. म्हणून ऐका, जीवनाचा वाटेवर ज्याच्या जवळ 10-15 त्या ठिकाणी अगदी प्रोडक्टचा माल आहे तेल लावायला, पण त्याला त्या ठिकाणी एक केस नाही, प्रारब्ध आहे. घटाघटांचे रूप आगडे, प्रत्येकाचे दैव वेगळे. ज्याला नीट खाण्याची व्यवस्था नाही त्याला बदबद पोरं, ज्याच्याकडे धान्याच्या कोठ्याना कोठ्या भरलेला आहेत त्याला एक पोरगा नाही. नवस करा, नवस करा. घटाघटांचे रूप आगडे, प्रत्येकाचे दैव वेगळे. विठ्ठला तू वेडा कुंभार, फिरत्याचा का वरदेसी रे, मातीला आकार. विठ्ठला तू वेडा कुंभार. म्हणून माय ऐका, काहींना 30 वर्ष झाले, काहींना 40 वर्ष झाले संसार करता करता, पण आज
आजही सुख आपल्याला प्राप्त झालं नाही. काही संसार करता करता वरती गेलेत. माय बापाची शपथ घेऊन सांगा, हात वरती करा, महाराज मी जो संसार करतोय त्या संसारामध्ये फार मोठा सुखी माणूस आहे. बकरा बरं हात वरती. बापरे कोणच नाही. तिकडे खुर्चीवर बसलेली मंडळी, तिकडे कोपऱ्यात बसलेली मंडळी, आहे कोणी सुखी? तर जास्त दुखले वाटतं मला. काय नाही हो. प्रत्येकाचा संसारामध्ये भिन्न भिन्न प्रकारचं दुःख आहेच. माय या सृष्टीची निर्मिती झाली, प्रकाराचे तीन तुका म्हणे केले जन. या सृष्टीमध्ये एका आकाराची माणसं, एका विचाराची माणसं, एका स्वभावाची माणसं एकत्र येणे शक्य नाही. बघा आपल्या कोण गावामध्ये प्रत्येकाच्या घराघरामध्ये बघा आपल्यासारखी एकही माणूस दिसायला तयार नाही. एकाचेही विचार सेम नाही. मग मला सांगा, अनेक विचाराची लोक, अनेक स्वभावाची लोक आणि अनेक त्या ठिकाणी दिसणारी लोक या धर्ममंडपामध्ये एक होता आहेत. याचं कारण काय? संतांचा एक विचार ऐकण्यासाठी एक होता आहे. तर त्याचं कारण आहे हा साधू संतांचा नम्र भाव आहे. संतांची नम्र भाषा बघा. 56 भाषांचा केला से गौरव, ज्यामध्ये आपलं भाग्य आहे की मराठीमध्ये विश्लेषण ज्ञानोबारांनी केला. चिंतन ऐकणारी मंडळी 40 वर्ष झालीत आपण कीर्तन ऐकत आहात, म्हणून चांगलं ऐकणारी मंडळी मी तुम्हाला कीर्तन सांगतोय. कीर्तन म्हणजे नो टाइमपास कीर्तनात चिंतनाकडे लक्ष दिलं आपल्याला कीर्तन समजदार आहे म्हणून ऐका. विषय असा आहे, आयुष्य गेलंय लोकांचं, संसारात राहून राम म्हणाल तयार नाहीये. जिथं ज्ञानोबारायांनी ज्ञानेश्वरी लिहिली आणि समाजाला उपदेश केला की बाबा तरी अवधान एकले दिजी, मग सर्व सुखासी पात्र होईजे, हे प्रत्युत्तर माझे होगर ऐका. याच्याही पलीकडे ज्ञानोबाराय म्हणतायत, परिप्रौढीन बोले ओची, मग तुम्हा सर्वज्ञाचा समाजी. ज्ञानोबारांच्या ज्ञानेश्वरी पुढे, जगापुढे अनेक कादंबऱ्या, अनेक ग्रंथ लिहून टाकले, पण आजही ज्ञानोबारांचा ज्ञानेश्वरी सारखा सार कोणत्या कादंबरीत सापडला नाही, कोणत्या ग्रंथात सापडला नाही. काय श्रेष्ठ ज्ञान आहे. अथांग ज्ञानोबाराय ज्ञानाचा सागर आहे. 750 वर्षापूर्वी ज्ञानोबाराय घड्याळाचं यंत्राचा शोध लावतात. आता कुठे लोकांना जाग आली विज्ञानाला, तर 200-250 वर्षापूर्वी घड्याळ तयार झाली. ज्ञानोबाराय उपजी ते नासी, नासी ते पुनरुपी दिसे, हे घटेगा यंत्र जैसे परिभ्रमेगा. अथांग ज्ञानोबाराय ज्ञानाचा सागर. तुकोबाराय प्रत्येक माणसाला जसा त्या ठिकाणी माणूस असेल तसा उपदेश 4500 पैकी अभंग तुकोबारांनी लिहून ठेवलेले आहेत. एवढी श्रीमंती आम्हा घरी धन, शब्दांची शब्दांची शस्त्र यत्न करू, तरी तुकोबारांची भाषा आहे नम्र झाला भूता त्याने कोंडिली आनंदा. एवढं ज्ञान असून अहंकार रहित जीवन जगतात साधू, आणि इथं ज्याचा जमतेम हरिपाठ पाठ आहे तो आवरला जात नाहीये. ही परिस्थिती आपली नाही का. आपण ज्ञान मार्गाने जर आलात तर आपल्याला अहंकार होईल, पण आपण जर भक्ती मार्गाने गेला तर आपल्याला देव भेटेल. तुकोबाराय म्हणतायत, देव पाव यासी गेलो, देवाची होऊन गेलो, देव माझा माझा माझा, देव माझा माझा माझा, देव माझा मी देवाचा, देव माझा माझा माझा, देव माझा माझा माझा, देव माझा मी देवाचा. देव पाव यासी गेलो, देव पाव यासी गेलो, देवाची होऊन गेलो, देव माझा देव माझा, देव माझा मी देवाचा, देव माझा मी देवाचा. देव पहावयासी गेलो, तेथे देवाचे होऊन गेलो, असा परमार्थ करावा लागतो. म्हणून ऐका, जीवनाच्या वाटेवर आम्ही जो परमार्थ केला, असा परमार्थ आम्ही या ठिकाणी ना धनाची लालसा ठेवली,
ना संसाराची लालसा ठेवली. संसारामध्ये राहून कोण आपल्यावर प्रेम करायला तयार आहे? नाही रे नाही कुणाचे कोणी, बहीण कुणाची भाव कुणाचा, कोण कुणाचे सखे सोय रे. नाही रे नाही रे नाही कुणाचे कोण. बहिणीचं प्रेम कुठेपर्यंत हो? एखाद्या त्या ठिकाणी रक्षाबंधन टाळा, बहिणीला घेऊन जाऊ नका. रक्षाबंधन असेल, भाऊबीज असेल, बहिणीला टाळा. एखाद्या वर्षी घेऊन जाऊ नका. तुम्ही 10 वर्ष घेऊन गेला असाल, पण एखादं वर्ष टाळा. एखादं वर्ष जर टाळलं आणि मात्र त्या ठिकाणी सासरवाडीतील काही महिला मंडळ ही जर ओट्यावर बसेल असते, का बाई तुझा भाऊ आला नाही तुला घ्यायला? काय करते बाई, कडी लागली तिथं, आकड लागली, चेटलं सगळं पिटलं तिथं, आहे की नाही? इथपर्यंत प्रेम. बाबांचं कुठपर्यंत प्रेम? बाप मेला हिस्सा वाटेवर कुऱ्हाडी काढणारी भाऊ जाते. वाईट वाटतं ज्या देशामध्ये राम जन्माला आला, भरत सारखा भाऊ जन्माला आला, रामाला वनवास मिळेल, तो वलकल घालून या जंगलामध्ये फिरेल काटाकुट्यामध्ये, मात्र मीही 14 वर्ष त्या ठिकाणी या राजगादीवर बसणार नाही, मीही पायात पैठण घालणार नाही. माझा राम काटाकुट्यात वनवासात आहे, मी कसा घालू शकेल? हा आदर्श या ठिकाणी रामायणाने दिला आपल्याला, पण आपण रामायण वाचायला ते बघत नाही. हाच मोठा इतिहास झालेला आहे. हो ऐका, आजही या ठिकाणी मला आनंद वाटला. आपल्या या कोण गावातील तरुण मंडळी कीर्तनाला येऊन बसतात. 16व्या शतकामध्ये राजा छत्रपती शिवाजी महाराज तुकोबारांच्या कीर्तनामध्ये येऊन बसावेत. आजचा तरुण या कोण गावातला तरुणाने कीर्तनामध्ये येऊन बसावा, राजा छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श घ्यावा. या तरुणाचा आदर्श संपूर्ण जगभर तरुणाने घ्यावा. आदर्श आपल्या गावातला तरुण आहे, आदर्श तरुण आहे. या तरुण मंडळींना मला एक म्हणायचं आहे, अरे मरायचं असेल तर एक देशभक्तीसाठी मरा, नाहीतर एक हरिभक्तीसाठी मरा. अरे क्यों मरते हो बेवफा सनम के लिए, 2 गज जमीन भी नहीं मिलेगी तुम्हारे कफन के लिए. अरे मरना हो तो इस देश के लिए मरो मेरे यारो, एक दिन हसीना भी दुपट्टा फाड़ देगी तुम्हारे कफन के लिए. जीवन असं जगव. आजही छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक गावगाव गली गली चौका चौकामध्ये सहज नाही हो. जेव्हा 3 एप्रिल 1680 ला माझा राजा जगाचा निरोप घेतो, ही बातमी जेव्हा औरंगजेबापर्यंत पोहोचते, बोले हुजूर हुजूर, बोले क्या हुआ? बोले मराठों का सरदार लाखों प्यारा हो गया. बोले क्या बक रहे हो? बोले बक नहीं रहा, उतना ही सच कह रहा जितना कि तुम्हें झूठ लग रहा है. औरंगजेब ताडपासून आपला सिंहासना उठला, 2 पावलं खाली उतरला, गुडघे टेकलेत वरती हात करून म्हणाला, हे मेरे मालिक, हे मेरे परवरदिगार, तेरी जन्नत का दरवाजा खुला रखना. किसी की माँ बेटी पर कोई बुरी नजर डाले, उसे तलवार से काट देने वाला छत्रपती तेरी जन्नत में आ रहा है, इसलिए तेरी जन्नत का दरवाजा खुला रखना. हा महाराष्ट्रातला मातीतला छत्रपती शिवरायांचा इतिहास आहे. इतिहास घडवला. यासाठी आज संपूर्ण देशामध्ये एकही मंदिर राजा छत्रपती शिवाजी महाराजांचं नाही, पण आज जेवढेही मंदिर आज आपण साबीत बघत आहोत, तर केवळ हे छत्रपती शिवाजी महाराजांची केलेले आपल्यावर उपकार आहे. अरे काशी की कला जाती थी मथुरा में, मस्जिद तो होती थी, एक शिवाना होता तो सबके सुन्नत होती थी. ऐका, त्या काळामध्ये राजमाता जिजाऊने जर त्या ठिकाणी रामायण शिकवलं नसतं, महाभारत शिकवलं नसतं, नीती संग्राम शिकवलं नसता, संत शिकवला नसता, आदर शिकवला नसता, देव शिकवला नसता, तर परिस्थिती अशी झाली असती. सुनंदाबाई, कांताबाई, ममताबाई, राधाबाई अशी नाव आहेत ना माय आपली, पवित्र अशी नावं आहे. अशी नावं राहिली नसती आपली. हे हसीना, हुसेना, कटरीना कॅफ अशी नावं राहिली असती. पुरुष मंडळ मध्ये काय पवित्र अशी नाव आहेत, राम भाऊ, तात्या, नाना भाऊ, काका भाऊ, लक्ष्मण भाऊ अशी नावं राहिली नसती. हे अभिरवाय, कादर खान अशी नावं राहिली असतात. आणि सहज आता महिला मंडळ म्हणतात, चला माई कीर्तनाला जाऊन या, म्हणता की नाही? तेव्हा तसं म्हटलं असतं का? नाही नाही, हे असे ना जरा पान को चुना लगा ना, ही परिस्थिती राहिली असती. पण हे छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधलेलं स्वराज्याचं तोरण आज ते उपयोगाला या ठिकाणी येत आहे की 40 वर्ष परंपरा आपल्याला सांभाळता आलेली आहे. 40 वर्ष एवढं साधारण नाही.
जीवनामध्ये कुठेतरी आपण एक झाला की एवढं सगळं कार्य आपल्याला उभं करता येतं. लाखो रुपयाचा आज खर्च करून हा सप्ताह तुम्ही उभा केलेला आहे ना, हा व्यर्थ नाहीये. या पुढील पिढ्यांवर त्या ठिकाणी खांद्यावर जेव्हा आपण पताका देऊ ना, तेव्हा आपण स्वाभिमानाने मरू की आपण हिंदू धर्म टिकून धरलेला आहे. आजही 500 वर्ष लढा झाला, ज्यामध्ये राम जन्माला आला. त्याच भूमीमध्ये आतापर्यंत राम मंदिर होऊ दिलं नाही, तिथं राम स्थापित होऊ दिला नाही. पण कुठेतरी आपण एक झालो, आणि ज्या दिवशी आपण एक झालो ना, तर आज आपले डोळे साक्षीला आहेत की आपल्या देखत त्या ठिकाणी राम अयोध्याला बसलेला आहे. अरे कमदो को हिंदुओं में पहले से इतनी एकता रहती तो हम अयोध्या की क्या बात करते, हम तो पाकिस्तान में भी राम मंदिर खड़ा कर देते. अरे वाईट वाटतं कधीतरी. कोणीतरी तो हैदराबादचा त्या ठिकाणी तो डुक्कर बनतो, 15 मिनिट के लिए पुलिस को हटा दो, किसमें कितनी ताकत है हम बता देंगे. खरं सांगा माई बाबा, आज बंगालची घटना देखत आपण त्या ठिकाणी वर्तमान स्थिती आपल्या डोळ्यासमोर आणा. अशी आक्रमण करत चाललेली आहेत ख्रिश्चन लोक, मुस्लिम लोक आपल्या धर्मावर. मी बिनधास्त सांगेल त्याचं कारण आहे यांचा मस्जिदीतला फंड आज लव जिहाद नावाची संघटना पुढे नेतो आहे. याचं कारण आहे आज प्रत्येक हिंदू तरुणी, प्रत्येक हिंदूतील, प्रत्येक हिंदू समाजातील, प्रत्येक समाजातील यांनी रेट ठरवून घेतलेले आहे. ब्राह्मणाची मुलगी राहिली 25 लाख रुपये, पाटलाची मुलगी राहिली 22 लाख रुपये, माळ्याची मुलगी राहिली 20 लाख रुपये, कोळ्याची मुलगी राहिली 13 लाख रुपये. अशी सगळी यांनी रेट ठरवून घेतले. हिंदू कॉलेज असतील, हिंदू शाळा असतील, तिथं यांनी या नराधमांनी शाळेत यायचं. इथं हिंदू तरुणाला लाल वाटेल भगवा टिळा ठेवायची, तिथं मात्र ते नराधम भगवा टिळा लावून वावरतात आपल्या हिंदू कॉलेजांमध्ये. आणि मात्र हिंदूशी मुलीशी निघा करून तिला कोर्टापर्यंत पार खेचायची. कोर्टातला जज साहेब जेव्हा त्या मुलीचा मायबापाला बोलवतो की तुमची मुलगी आहे, घरी येऊन जा. जेव्हा तिचा बाप तिचा पाया लागतो, तेव्हा तो बाप तिला सांगतो, बेटा तुला तड हाताचं फोडासारखी आम्ही वागवली राजा, हे दिवस बघण्यासाठी आम्ही वागवले नाही तुला एवढे. चल म्हटले घरी चाल. माय म्हणते, बेटा तुझा बापाने काबाड कष्ट केलेत, रात्र दिवस मेहनत केली, राब राबला, लोकांची सालेदारी भरली, मजुरी केली, हे दिवस बघण्यासाठी नाही राजा, चल घरी चल. समुद्र आटतो त्या मायबापाचा, काळीच तुटून पडतं जेव्हा ती मुलगी त्या जज साहेबाला सांगते, जज साहेब हा जो माझा पाया लागतोय ना, हा माझा बाप नाही, ही जी माझ्या पाया लागते ही माझी माय नाही. जज साहेब तो नराधम त्या मुलीला घेऊन 4-5 मुलं जन्माला घालतो आणि तिला विदेशामध्ये विकतो, नाहीतर तिचे तुकडे तुकडे करून जनावरांना खाऊ घालतो. ही परिस्थिती यांच्या धमन्यांमध्ये एवढी ताकद आली कुठून, तर याचं कारण आहे मागे केरळाची स्टोरी, द लव जिहाद नावाची स्टोरी संपूर्ण हिंदू मंडळींना दाखवण्यात आली, पण तरी सुद्धा शहर भागांमध्ये ही घटना होत चाललेली आहे. त्याचं कारण आहे या ठिकाणी मला रक्ताची बहीण नाहीये, पण माझा वय समान या ठिकाणी बसलेले आहेत, माझ्यापेक्षा लहान नसतील. एक विनंती मी या ठिकाणी माझ्या वयाचे समकालीन मुलींना मला म्हणायचं आहे, मला रक्ताचे बहिणी पण रक्ताच्या नात्यापेक्षा आपलं श्रेष्ठ नातृत्व आहे. म्हणून एक गोष्ट, ज्या मायबापाच्या खुशीमध्ये आपला जन्म मिळाला आणि या धर्ममंडपामध्ये बसण्याचं सौभाग्य आपल्याला प्राप्त मिळालं, हे सहज नाही. जन्मोजन्मी आम्ही बहुपुण्य केले, तेव्हाही या विठ्ठले कृपा केली. मायबापाच्या पवित्र अशा मायबापाच्या खुशीमध्ये जन्माला येऊन या धर्ममंडपा बसण्याचं सौभाग्य तुला प्राप्त झालंय ना, आजच तू या ठिकाणी मनातल्या मनात शपथ जरी घेतली की माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत माझ्या मायबापाची कधी मी खाली मान येऊ देणार नाही, तर आजचं कीर्तन सफल होईल. नाहीतर काळ इतकं वाईट आहे की होगा डोळ्यांनी आपण तो काळ बघू शकत नाही, तितका भविष्य काळ इतका वाईट आहे. तरुण मंडळी पाहता ज्याचा होटावर मुसरूड फुटलं नाही अशी लेकरं दारू प्यायला लागले. तरुणींचा त्या ठिकाणी फॅशन मध्ये जमाना चालला आणि तरुणांचा व्यसनामध्ये जमाना चाललेला आहे. अहो इथं कीर्तनकार सांगून सांगून मेले, ऐकणारे ऐकून ऐकून मेले, परिवर्तन झालं नाही. काळ बदलला. एक काळ असा होता की मुलाचा खांद्यावर बापाचं प्रेम जात होतं. आज काळ इतका बदलला माय की बापाचा खांद्यावर मुलाचं प्रेम जात आहे. म्हणून का जीवनाच्या वाटेवर कधीतरी आपलं लेकरू आपल्याला शेवटच्या श्वासापर्यंत व्यवस्थितरित्या त्या ठिकाणी 2 शब्दांनी जरी सांभाळेल, 2 शब्दांनी जरा प्रेमाने बोलेल असं जर वाटत असेल ना, तर आजपासून नित्याने आपण परमार्थाची कास धरा.
पदर धरा तेन देव येईल घरा. ऐका नाही तर इतका वाईट काळाला माहिती. ज्या मायबापाने कोट्याधीश मुलांना त्या ठिकाणी प्रॉपर्टी दिली त्या मुलांनी लाथा मारून वृद्धाश्रम मध्ये पाठवल्यात. नाही तर संपूर्ण जगाने आदर्श घ्यावा. ज्या देशामध्ये राम जन्माला आला आणि मायबापाच्या वचनामुळे 14 वर्ष वनवासाला गेला ना, एक आदर्श देश आहे आपला. मायबापाच्या वचनामुळे काशी यात्रा तीर्थयात्रा आपल्या खांद्यावर घडवणारा श्रावण बाळ इतक्या आदर्श देशामध्ये आपला जन्म व्हावा. आज त्याच देशामध्ये वृद्धाश्रमांची कमी राहिली नाही. तर सांगू, मागील 2-4 वर्ष अगोदर शासनाची मोहीम होती हरघर तिरंगा घरघर तिरंगा. प्रत्येकाने दारादारावर घराघरावर तिरंगा फडकवला. पण एक गोष्ट लक्षात घ्या, अजून एका गोष्टीमुळे आपला भारत देश स्वतंत्र झाला नाही. ती गोष्ट म्हणजे कोणती? ज्या दिवशी आपल्या भारत देशामधील वृद्धाश्रमांना कुलूप लागतील त्या दिवशी आपला भारत देश सुजलाम आणि सुफलाम झाल्याशिवाय राहत नाही. परमार्थ करण्याचं त्या ठिकाणी फार धाडस नाही करावं लागतं, फार प्रयत्न नाही करा, काही साधन करण्याची गरज नाहीये. नाम संकीर्तन साधन पैसोपे जडतील पापे जन्मांतरीचे. जन्मात आपण काही पाप करूया धर्म मंडपात बसले तर पाप घालवण्याची ताकद या धर्म मंडपात आहे. त्याचं कारण आहे फक्त एकच गोष्ट, आपल्या संसाराचं साधन म्हणजे भजन आहे आणि भजनाच्या द्वारे तुकोबर आहे पांडुरंगाचा अंकित होता आहे. भजन केलं म्हटले काय, त्याचा अंकित होण्यासाठी प्रयत्न करावे लागलेत. म्हणजे काय, संसार लाखाला. संसार कोणता? आपली गाडी आपली माडी आपल्या बायकोची गोलगोल साडी हा संसार नाही. जन्म मरणाच्या संसाराला तुकोबरा तिलांजली देता आहे. बीज भाजूने केलेला आहे आम्हा जन्म मरण नाही. तुकोबरा म्हणतात आता मला त्या ठिकाणी जन्म काय मृत्यू काय या गोष्टीचा आम्ही पलीकडे पार गेलेलो. त्यांची सरली हिरजार झाला सफळ व्यापार. आपल्या संसारातील या देहाला कोणाची भीती माय? या देहाला कोणाची भीती आहे? काळाची भीती आहे. तुकोबरा म्हणताय जगा काळ खाय आणि आम्ही माथा दिला पाय. आम्हाला काळाची भीती नाही. आमच्या नावाने यम गावरतो तुकाराम तुकाराम नाम घेता कापियम. एवढं सामर्थ्य आलं कसं? तुकोबरा म्हणताय आम्ही त्या देवाचा अंगीकार केला. अभंग या बात
दाद दिली पाहिजे. काय गोड गाणारे मंडळी आहेत. जसं अभंगाला पहिल्या चरणाला भाव लागावं, पांडुरंगजी महाराज त्या अभंगाला भाव लागावा, त्या भावाप्रमाणे त्यांनी गावं. अशी गोड गाणारी मंडळी. खरंच या गाण्याच्या माध्यमातून ईश्वराची प्राप्ती आहे, ओळखता आलं पाहिजे. भजनासाठी भरपूर अलंकार भाव लागतं, या गोष्टीची काही गरज नाहीये. आपला स्वर, आपला भाव देवापर्यंत पोहोचला, निश्चितच देव प्राप्त होतो आपल्याला. लक्षात. मीराबाईंनी काय केलं? ऐसे लागे लगन मीरा हो गई मगन, ओ तो गली गली हरि गुण गाने लगे, महलों में बन के जो गंजले है मेरा रानी दीवानी कहने लगे. एक राधा एक मीरा दोनों शाम को चाहा, अंतर क्या दोनों की चाह में बोलो जान. एक प्रेम देवा एक दरस देवा, सगम बाधा पदम परे माग कधे सनी धरे सारखे रे गम गम पद सनी रे. मीराबाई नोटेशनच्या माध्यमातून भजन करत होत्या. हे आपल्याला उमजलं, पण बाकीचं जनाबाईंनी पहाटे उठावं, साध्यावर त्या ठिकाणी दळण असताना भगवंत विषयी प्रीती बघा. होव्या गाव्या होव्या गावुनी स्वरात दासे जनीचा घरात, दळण दळे ते सख्या श्रीहरी, आडचोरीचा माझ्यावरी. साक्षात जगाचा चालक माय विठीवर पांडुरंग परमात्मा जनाबाईला दळून दळून लागावं. ही ताकद आली कुठून? तर ही भजनाची ताकद आहे. ज्याच्या जीवनामध्ये भजन नाही घडलं, समजायचं अशांचं जीवन या भूतलावावर स्वप्नासारखं आहे. म्हणून भजन करा. नाही भजन करता आली, पवित्र अशी तुळशीची माळ गळ्यात अजन्म त्या ठिकाणी राहू द्या. तेही नाही करता आलं, जन्मापासून तर मृत्यूपर्यंत एकदा तरी पंढरीची वारी करा. तेही नाही झालं, गावामध्ये सप्ताह आहे, सप्ताहाला दान करा. तेही नाही जमलं, गावामध्ये कीर्तन आहे, कीर्तना श्रवणासाठी हा देहाला येतपर्यंत घेऊन या. तेही नाही झालं, घरी बसल्या बसल्या सासू सासरे माय बाप यांची सेवा केली तर निश्चित काही चारोधाम यात्रा नाही केली तरी चालतं आहे. पण सासू सासरे मायबाप यांच्यामध्ये रुक्मिणी आणि पांडुरंग जर बघण्याचा प्रयत्न केला तर निश्चित परमार्थ आपल्याला घर बसल्या बसल्या सफळ होणार आहे. माय बाप केवळ काशी न जावे तीर्थासी. माय बापाची अंतकरणापासून सेवा नाही, सासू सासऱ्यांची सेवा नाही. चारोधाम यात्रा करा, शून्य पुण्य फळ आपल्याला पदरात लागणार आहे. माय 12व्या शतकामध्ये नामदेवरायांनी आपल्याला सांगितलं, एक पसा बिल्ब एक पसा पाणी. तिथं लोकांना जागणे आली. आता 2-3 वर्ष अगोदर लोकांना जाग आली, 1 लोटा भर आणि समस्या का झाली? खरं सांगा, 3 वर्ष अगोदर महादेवाची मंदिरं सुकाळ पडली, तिथं झाडू मारायला कोण नव्हतं. आज एवढी गर्दी झाली, महिलांची डोक्यात तांब्या टाकाटाक झाली. एक बाईला 3 टाके पडले, अजून सुधारलं नाही ते बाईला. एवढा परमार्थ झाला. पण खरं सांगू, 1 लोटा जल और दुःखाचं आणि केवळ त्या ठिकाणी आपल्या संसारातलं दुःखाचं हल मागण्यापूर्वी आपल्या अंतकरणामध्ये डोकावून बघा, आपण परमार्थ किती नियतीने करत आहोत. मला वाटतं ज्या घरामध्ये सासू सासऱ्यांचा आदर नाही, आई वडिलांची सेवा नाही, अशा स्त्रियांनी किंवा अशा पुरुषांनी
एक लोटावर नाही, संपूर्ण ड्रमभर जरी महादेवाला पाणी टाकलं तरी आपली कर्म आपल्याला चुकणार नाही. केले कर्म झाले त्याची भोगा आले, उपजले मेले ऐसे किती. म्हणून ऐका, या ठिकाणी आपण कीर्तन श्रवण करणारी मंडळी आहोत. चांगले विचार आदान प्रदान आपल्यामध्ये आहे, नाहीतर इतका काळ वाईट झाला नाही. एका वृद्धाश्रमातली माय कर्मचाऱ्याला सांगत होती, म्हटले दादा आयुष्य गेलेले माझं 18 वर्ष झाली. 18 वर्षापासून माझं लेकरू मला इथपर्यंत सोडून आला आहे. माझ्या लेकराला फोन करावं. काय पाप केलं असेल मी? डॉक्टरांनी सांगितलं त्याचा जन्म होणार आहे, तुमचं पोट फाडावं लागेल. क्षणाचा विलंब न लावता मी डॉक्टरला सांगेल, डॉक्टर माझा मागचा पुढचा विचार करू नका, पण माझं लेकरू वाचलं पाहिजे. त्या लेकराला मी लहानाचं मोठं केलं, मोठा साहेब केला. 18 वर्ष झालेत. 18 वर्षामध्ये त्याचा साधा फोन नाही, साधं त्याचं पत्र नाही. साहेब माझ्या लेकराला फोन करावं. शेवटच्या डोळ्याने त्याला बघायचंय हो साहेब. कर्मचाऱ्याने लेकराला फोन केला, म्हणजे दादा आठवते का तुमची आई? 18 वर्षापासून तुमची आई आमच्या वृद्धाश्रमामध्ये तुम्ही सोडून गेला, पण असा एक दिवस गेला नाही दादा, असा एक क्षण गेला नाही की तुम्हाला तुमच्या आईने कधी आठवलं नाही. असा एक क्षण गेला नाही. पण शेवटच्या डोळ्यांनी तुमची म्हातारी माय तुम्हाला बघायचं म्हणते आणि तिचा प्राण तिला सोडायचा आहे म्हणते. शेवट तिचं काळी तुटून पडता आहे, प्रकृती तिचे घालवली आहे. याव लेकराला लाज वाटली, मोटरसायकलला किक मारली, वृद्धाश्रम मध्ये पोहोचला. कर्मचाऱ्याला सांगितलं, म्हटले दादा माझे ज्या रूम नंबर मध्ये राहते ना तेवढा रूम नंबर मला सांगा. कर्मचाऱ्याने सांगितलं, म्हटलं 16 नंबरचा रूम आहे, त्यामध्ये तुमची आई राहते. पोरगा धावत गेला. 16 नंबरचा रूमचा त्याने दरवाजा उघडला. माय पाहिलं काय, फाटक्या लुगड्यावर पडलेली म्हातारी त्याला दिसली आणि त्या आईजवळ गेला. म्हटले माय आई. आई हा शब्द त्या म्हातारीने 18 वर्षानंतर ऐकला. 18 वर्षानंतर तो शब्द तिचा कानावर आदळलेला होता. 6 महिन्यापासून कंबर घासत चालणारी म्हातारी पाय मोडला होता, एका पायावर उठून उभी राहून त्या ठिकाणी लेकराला मिठी मारते. म्हटले राजा आलास तू. हे बघ हृदय किती फुलून आलं, माझं हृदय किती फुलून आलं बघ. ज्या दिवशी तुझा जन्म झाला ना राजा, त्या दिवशी मला एवढा हर्ष झाला नाही, आज एवढा आनंद मला तुला बघून होत आहे. राजा 18 वर्ष झालीत रे, असा एक क्षण गेला नाही, असा एक दिवस गेला नाही की तुझी मला आठवण आली नाही. फार काबाड कष्ट केलं होतं राजा मी. म्हटले माय चल तुला दवाखान्यात मी नेण्यासाठी येतोय, चल. म्हटले राजा माझ्यासाठी आता एक नया पैसा खर्च करू नको राजा, पण तू इथपर्यंत आला आहे ना, मला फार त्या ठिकाणी अंतःकरणापासून आज आनंद वाटतो आहे. तुला बघून मला प्राण सोडायचं होतं राजा, माझ्यासाठी आता कोणता नया पैसा खर्च करू नको. म्हटले माय अजूनपर्यंत मी तुला एक साडी सुद्धा विकत घेतली, चल तुला दवाखान्यात नेतो का. म्हटले राजा नको रे, आता माझ्यासाठी 1 रुपया पैसा खर्च करा. म्हटले माय तुला दवाखान्यात मी नेण्याशिवाय राहणार नाही. म्हटलं राजा एक सांगू, एक शेवटची इच्छा आहे, तू जर माझी शेवटची इच्छा पूर्ण करशील ना राजा. ऐका, एका पायावर उभी आहे म्हातारी, मान आलते तिचे डुगुडुगू. 18 वर्षानंतर लेकरूला पाहते आणि 18 वर्षानंतर त्या बोबड्या शब्दाने लेकराला सांगते, राजा आयुष्य गेलं माझं, आता एक इच्छा आहे, शेवटची इच्छा पूर्ण कर. म्हटले माझी शेवटची इच्छा काय तुझी सांग ना. म्हटले राजा तुला जर या वृद्धाश्रमामध्ये पंखा बसवता आला ना, तुझे माझ्यावर फार उपकार होतील. कोण म्हणताय, कोण म्हणताय? आई. जिने 9 महिने 9 दिवस पोटात वागवलेलं बाळ जेव्हा हा 4 वर्षाचा होता, त्याचा बापाच्या छत्रछायावर पडत होता माय, तेव्हा ही माय त्या लेकराच्या शिक्षणाला पुरली, दुसऱ्याचा भांडे धोडे त्या ठिकाणी काम केलं. त्या माईने याला लहानाचं मोठं केलं, इंजिनियर पदापर्यंत कर्तृत्ववान केलं. त्या इंजिनियरची माय हात जोडून विनंती करते, राजा तुझे माझ्यावर फार उपकार होतील, या वृद्धाश्रमामध्ये पंखा बसव रे राजा, पंखा बसव. म्हटले आई पंखा एसी बसवतो ना, एसी. म्हटले राजा तुला जर एसी बसवतो आली ना रे, एसी बसव, पण माझं काबाड कष्टाचं शरीर होतं राजा, म्हणून मी बिना एसी बिना फॅन जर राहिली. बघ या अंधकार खोलीमध्ये साधा लाईट नाही, पण 18 वर्ष असा क्षण गेला नाही, असा दिवस गेला नाही की मी तुला आठवलं नाही. म्हटले मग हे एसी पंखा फॅन कशासाठी माय? अरे राजा
कदाचित तुझी लेकरं जेव्हा मोठी होतील ना राजा, आणि तुला लात मारून जेव्हा या वृद्धाश्रममध्ये पाठवतील ना, तेव्हा तू बिना फॅनचं राहू शकत नाहीत. हिला म्हणतात माय. हयातीमध्ये त्या ठिकाणी जिवंतपणी आईमध्ये रुक्मिणी आपण पाहिली नाही, आणि चाललो आपण पंढरपूरच्या वारीला. काही गरज नाही आहे. पण ऐका, निश्चितच ज्यांनी ज्यांनी मायबाप सोडून परमार्थ करण्याचा प्रयत्न केला, संतांना या गोष्टी सुद्धा पटल्या नाहीत. नाही का? आई नावाचे स्त्री इतकं पवित्र आणि शिलवान आहे आपल्यासाठी या जगामध्ये, इतकं सारखं निस्वार्थ प्रेम आपल्यावर कोणी करू शकत नाही. एक फिल्म सॉन्ग आहे, इतकं सुंदर त्यांनी गाणं लिहिलेलं आहे. काय भाव होतला हो आईविषयी सांगण्याचा. कौन भला इस दुनिया में माँ की जगह सखा, कोई कह दे माँ होती है माँ, कहा गए ममता भरे दिल कैसे जिए माँ तेरे बिन, ओ माँ तेरे बिना सुना है जहां, हो माँ तेरे बिना सुना है जहां. नदारीचा संसार केला तिने. रांधायला भाकर एक आहे. लेकर जर 4 राहिले ना तर माय 4 तुकड्यांनी चतकुर लेकरांना देईल, पण पाणी पिऊन उपाशी राहणारी माय आहे. या जगामध्ये निस्वार्थ प्रेम फक्त आपली माय आणि आपला बाप करतो. ज्याला आपण हिरो आयडल मानतो, सलमान खान असेल, शाहरुख खान असेल, अनेक त्या ठिकाणी हिरो असतील, शर्ट फाडतात, बॉडी दाखवतात. अरे त्या हिरोने शर्ट फाडला असेल, बॉडी दाखवली असेल, ते म्हणजे तुमची आपली मन जिंकण्यासाठी त्याने शरीर कमवलं आहे. आपल्या बापाने बन्यान फाटेपर्यंत काम केलं माय, ते म्हणजे तुमच्या आपल्या भविष्यासाठी. हा बाप आपल्याला हिरो आयडल मानत. वाईट वाटतं. ओरा मंदे माया त्याचा काळ्या मेघावा, दाखविना कधी कुणा डोळ्यातल पाणी, झिजू झिजू संसाराचा गाळा हाकला, घडीभर तू थांब जरा, ऐक त्याची धापर, लय अवघड आहे गड्या उमगाया बापर, उमगाया बापर. लेकराचं भविष्य चांगलं घडावं यासाठी बापाने आतून आत प्रयत्न केले. लेकराने एक पेन मागावा, बापाने त्याला 2 घेऊन द्यावे. हा लाड झाला. नाही, जीवनभर लेकरांची लाड करा, पण पुन्हा सकाळी उठून एवढे लाड त्याचे करू नका की सकाळी उठून तो आपल्याला नालायक म्हणेल. आज काळाची गरज राहिलेली आहे. लेकरांचं भविष्य आज आध्यात्मिक क्षेत्रामध्ये लेकरांना वडवा, नाही तर काळ वाईट आहे. बंगालची घटना आपण पाहिली, केरळाची घटना आपण पाहत आहोत. अनेक धर्मातले लोक आपल्याला आक्रमण सहज करत चाललेले आहेत, आणि आपल्या घरातली संस्कृती आपण सहज हिंदू संस्कृती मिटवली. अनेक ख्रिश्चनांची धर्मपद्धत आपल्या घातली. लेकरांची वाढदिवस राहिली जातात, तो केक आणला जातो, केकवर मोमबत्त्या ठेवल्या जातात, इथपर्यंत ठीक आहे. पेटवल्या जातात, इथपर्यंत ही ठीक आहे. ते फुकल्या जातात. अहो, हिंदू संस्कृती दिवे विजवायची संस्कृती नाहीये. ज्योत से ज्योत जगाते चलो, प्रेम की गंगा बहाते चलो, ही आपली भारतीय संस्कृती नाही का. जीवनभर पश्चाताप येईल आपल्याला की आपण परमार्थ केला असता लेकर बाळात लेखन, तर आपला लेकरू निश्चित परमार्थवान झाला असता आणि आपला शेवटचा श्वास सुखाने गेला असता. जर वाटत असेल तर एकच गोष्ट करा, जे तुकोबरायांनी केलेले आहे ती गोष्ट करण्याचा प्रयत्न केला. या जगामध्ये किती जरी सामर्थ्यवान असाल, पैसा कोटी रुपयांचा असेल तुमच्या जवळ, पण देह हे काळाचे, धन कुबेराचा आहे. इथं माणसाजवळ छापखाना जरी असला पैशाचा, अहंकार करून उपयोग नाहीये. तसं कारण आहे माय, ज्यांना ज्यांना धनाचा अहंकार झाला, मागील जन्मामध्ये पुण्याईने त्यांना या जन्मामध्ये धन भरपूर मिळालं,
पण धनाच्या मायेने त्यांना परमार्थ कधी वडू दिलं नाही. पण ज्या लोकांना धनाचा अहंकार झाला आणि देव मान्य नाही, धर्म मान्य नाही, भजन केलं नाही, अशा लोकांसाठी 2 वर्ष पेशल होती कोरोनाची. धनाचा अहंकार झालेल्या लोकांना 2 वर्ष पेशल होते कोरोनाची. ज्या लोकांनी आमच्याजवळ भरपूर धन आहे महाराज, तुम्हाला तुमच्या देवाची आम्हाला काय गरज, या लोकांनी दवाखाना विकत घेतला पैशाच्या जोरावर, डॉक्टर विकत घेतला पैशाच्या जोरावर, पण त्या पैशांनी यांना श्वास विकत घेता आला नाही. काय काळ गेला महाराज, काय काळ गेला. आपल्यातून सज्जन लोक गेलेत, दुर्जन लोक गेलेत, पण सबसिडीमध्ये देवाने आपल्याला प्रामाणिकपणे ठेवला आहे. बर्वे झाले आजीवारी, नाही पडिलो मृत्यूचे आहारी, नाही पडिलो मृत्यूचे आहारी, वाचण्याला धावारी, उरले प्यारे तुम्हा समर्पणा. बर्वे झाले आजीवारी, जीवनाच्या वाटेवर आम्ही ज्या गोष्टीचा परमार्थ करत, ज्या पांडुरंगाचा अंगीकार केलेला आहे, बड्या माझा पंढरीराव, तो हा देवाचा हे देव, बरं का, ऐका, तो हा देवाचा हे देव, बडियाची अंकित आम्ही झालो बडिवंत. बडिवंत होता आहे तो खबर आहे. मला वाटतं 40 वर्षाची सप्ताहाची परंपरा, आपला परमार्थ सुद्धा बळकट झालेला आहे. नाही का, या कोण गावामध्ये मला वाटतं मी सतत 4-5 वर्षापासून नित्याने दरवर्षी येण्याचा माझा प्रयत्न असतो. माझा म्हणजे तुम्हीची संपूर्ण त्या ठिकाणी आयोजक मंडळी, सर्व मंडळी म्हणतात की महाराजांना या ठिकाणी पुढच्या वर्षी ही तारीख द्या. येणं होतं, फार लांब माझं त्या ठिकाणी गाव आहे. इथून 400 ते 450 किलोमीटरवरनं मी प्रवास करत इथंपर्यंत येतो मायबाप. पण ऐका, इथं आल्याबरोबर खरोखर आपल्या परमार्थातला चेहरा मला समाधान देतो. इथं आल्याबरोबर कोण गावामध्ये लहान लेकरापासून तर वयोवृद्ध म्हाताऱ्यांपर्यंत जे संस्कार, कोणी म्हणे चहा घ्या महाराज, कोणी म्हणे कॉफी घ्या महाराज, काय आदर आहे. नाही तर गावोगाव जाणार असतं, आपण म्हणावं जय हरी, ते म्हणतात पुढच्या घरी. ही परिस्थिती आहे. बघा ना काय आदर्श हे कोण गाव आहे. म्हणून या आदर्शाने, या भजनाने आपल्याला परमार्थ करता येईल. म्हणून एक गोष्ट लक्षात घ्या, महिला मंडळ 2 मिनिटं माझा मागे तुम्ही भजन म्हणणार. महिला मंडळांचं झालं की पुरुष मंडळ माझा मागे भजन म्हणतील. त्यानंतर मला कार्यकर्ता मंडळींनी सांगितलं होतं, आमचे मला वाटतं हर्षल दादा या ठिकाणी किनी, आमचे ज्ञानेश्वर दादा, गणेश दादा, हे संपूर्ण मंडळी मला सांगितलं की कीर्तन झाल्यानंतर 2 मिनिटं एक गवडण घेजा म्हटले महाराज. म्हटलं सर्वांची इच्छा असेल तर काय हरकत नाहीये, चालू दे ना, अजून अर्धा तास चालू दे ना, मग चालू द्या ना. असं भरम ठेवून बसलेले तुम्ही बरं का. ऐका, साधं देऊ, काय हरकत नाहीये. परमार्थ वाढेल, आयुष्याने कमी होणार ना आपलं एक भजनाने, काय हरकत नाहीये. 2 मिनिटं महिला मंडळ, तुम्ही तरी माझ्या मागे 2 मिनिटं भजन म्हणणार ना. नाही, तुमच्यापैकी कोणी झोपलं असेल त्यांना जागा करा. तुमची झोपायची पद्धत लय भारी असते. झोप लागायला लागली, पदर टाकायचा, झोप काढायचा. शेजारची बाई सांगते कीर्तन ऐक ना, डोळे लावलेलं बाई, चल मी डोळे लावून ऐकतो. असं होता कामाने. एका तालात, एका ठेक्यात, एका स्वरामध्ये माय भजन करायचं आहे. ओट्यावर बसलेली मंडळी, खुर्चीवर बसलेली मंडळी, खाली बसलेली मंडळी, महिला मंडळ सर्वांनी, तिकडे बागे ओट्यावर बसलेली महिला मंडळ सर्वांना तुमच्या सगळ्यांचा आवाज मला इथपर्यंत आला पाहिजे. मागच्या बाया काय म्हणत नाही, हे काय पप्याच्या लग्नाचं गाणं का मावशी? सर्वांनी एक सारखं म्हणा. जी ताई, जी मावशी, जी आजी म्हणणार नाही तिला तिच्या शेजारच्याची शपथ आहे. माझी पंढरीची आई, भीमानी चंद्रभागा, तुझ्या चरणाचा गंगा. म्हणून तुम्ही लाडक्या बहिणी, काय आवाज आहे तुमचा. सरस्वती माता नांदावी कंठामध्ये. ऐका, इतका गोड तुमचा स्वर माय, इतका गोड कंठ दिल्याने देवाने तुम्हाला. आई तुमचं गाणं आम्ही ऐकलं, आई तुमचं गाणं आम्ही ऐकलं.
आता आमचंही ऐकून बघा. पुरुष मंडळ आपण काही इज्जतीचा कचरा करू नका, थोडं खकार पुकार करा. पुरुष मंडळ जरा मोकळा आवाज काढा. कोणाचा कंठ बसला तर कंठ गोडी खा, आवाज मोकळा काढा. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. गणेश दादा तो दोर सोडा, फाशी लावू द्या मला इथं. आता आपला तो व्होल्टेज कमी जास्त हो करतोय. काय आवाज महिला मंडळांचा. मी सांगून गेलो, मी वयाच्या 14 वर्षापासून कीर्तन करतोय. महाराजजी तुमच्या परिचयात तर मी असेल 100% बरं का. मी वयाच्या 14 वर्षापासून कीर्तन करतोय. युट्यूबला भरपूर कीर्तन, पंकज महाराज एकतासकर, कलर्स मराठी असेल, शमीरू मराठी, बानाजी मराठी, संपूर्ण चॅनलवर कीर्तन झाले. कौतुक नाही, महाराष्ट्रातला तालुका नाही, जिल्हा नाही, कीर्तनं झाली. मी माझं कौतुक सांगण्यासाठी नाही आलोय, पण आध्यात्मिक क्षेत्रामध्ये महिला मंडळांची संख्या आघाडीवर आहे. आघाडीवर नाही बरं, आघाडीवर आहे. प्रत्येक क्षेत्र पाहता महिला मंडळ आघाडीवर आहे. बँक खात्यामध्येचा कर्मचारी महिला मंडळ, टोल नाक्यात टोल कॅबिन मधून टोल फाडून देणारी महिला मंडळ, पेट्रोल पंपवर पेट्रोल भरून देणारी, एसटी मध्ये बसला तुम्ही कंडक्टर, हाफ तिकीट, एसटी झोडाझोडी, मारामारी, तोडातोडी, लाडकी बाई, अजून लाडका भाऊ ओळखला गेला नाही. ऐका ऐका, आवाजाच्या बाबतीत सुद्धा महिला मंडळ अग्रेसर आहोत. तो आवाज मग लग्नातल्या गाण्यांमध्ये घ्या, भजनामध्ये घ्या, गलीत तांगडू राहू द्या, आवाज महिला मंडळाचा. पण आई यांचा आवाज आता जरा पुरुष मंडळ, यांचा आवाज आपला आवाजाला दाबता करतोय. यांचा पुढे आपला आवाज जरा फिका पडायला लागला. म्हणून तो घरात असो, अजून 10-5 वर्षांनी एक शासन बदल करणार आहे. आज शासनाने 70% आरक्षण पुरुष मंडळ आपल्याला दिलेलं आहे, 30% महिला मंडळांना दिलेलं आहे. अजून 10-5 वर्षांनी यांची संख्या पाहता, कार्य पाहता आपलं 70% डिस्काउंट घेतील, महिला मंडळांना देऊन टाकतील. मोठ्या त्यांच्याकडे केस होता, आपलं 70 काढून देऊन त्याला 100% जर आरक्षण महिला मंडळांकडे आलं, मग आपलं काय काम. यांनी धुण्याचा तगारा द्यायचा, निरम्याचे थैले द्यायचे, दूध बदबदुरा. हे कसं गुलगुलं असेल तर तुम्हाला पुरुष मंडळ स्वतः कामाने हात वरती करा, दोघं हात वरती करा, खापर धरल्यामुळे नका करा, सरळ 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 राहू द्या. रात विढोबार खुमागे हरि जय जय जय, हरि जय जय जय, हरि जय जय जय, हरि जय जय जय, हरि 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 जय जय, खुमाई जय जय ठोबर खुमाई, ठोबर खुमाई जय जय ठोबर खुमाई, ठोबर खुमाई जय जय ठोबर खुमाई,
इंदिरा गांधीचा आठवण येते मला. आनंदी आनंदी आहे. पुरुष मंडळ आता हात खाली करा, करा हात खाली. झालीत हात खाली. काय कोणकर मंडळी हुशार हो, त्यांना सांगावं लागतं हात वरती करा, पण याने सांगावं लागतं हात खाली करा. असं देतो महाराज. हसत खेळत जीवन जगण्याचा प्रयत्न करा. काय येतं आयुष्यामध्ये क्षणभर माणसं भरोसा नाही राहिला. माणूस इथं होता गेला कुठे, म्हणून हसत खेळत जीवन जगा. एखाद्याचा लग्नामध्ये फोटोग्राफर म्हणतो ना, साखरपुड्यात जावं, लग्नामध्ये जा, स्माईल. एका सेकंदाचा स्माईलवर एवढा सुंदर आपला फोटो येतो. तर आयुष्यभर आपण हसत खेळत जीवन जगूयात. आपलं आयुष्य किती सुंदर जाणार आहे. पण सुंदर जीवन जगण्याचा प्रयत्न केला. इतके रंगबिरंगी या जगामध्ये त्या ईश्वराने पाठवला. तो ईश्वर नाम तुम्हारा तारनहारा, कब तेरा दर्शन होगा, जिसकी रचना इतनी सुंदर, वो कितना सुंदर होगा. एवढा सुंदर असणारा परमात्माला आपण नित्याने का जपू नये, नाही का? म्हणून तुकोबाराय म्हणतायत, आपण त्या संसारामध्ये राहिल्या तमाय, त्या संसारामध्ये अभिलाषा धरू नका. तो संसार कुठपर्यंत राहणार आहे. म्हणून घेईन मी जन्म याच्यासाठी देवा, तुझी चरण सेवा साधाव्या. तुझ्या चरणाची सेवा नित्य मी साधेल. आणि मात्र मी एवढा पडिवाण झालेला आहोत की तुझ्या चरणाची सेवा मला साधता येत आहे. म्हणून बडियाची अंकित आम्ही झालो बडिवंत, लाथाडीला हा संसार केला क्षणउर्मीचा मार. जन तोड धन जनाता त्या ठिकाणी मी त्याग केलेला आहे. त्रिगुण त्या ठिकाणी समान मांडलं. आणि मुक्तीपर्यंत नाही तर मुक्तीचा माथ्यावर मी जाऊन बसलेलो. तुका म्हणे आता आम्ही मुक्तीची या माता. ज्ञानेश्वर महाराज ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली. महाराज ज्ञानेश्वर, ज्ञानेश्वर, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली. यथामती येता जाऊ का या ठिकाणी. चारी चरणांचा भावार्थ अगदी सरळ 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 मी तुम्हाला सांगितलेला आहे. मायबाप या जगामध्ये, माय बाप सासू सासरे या ठिकाणी एवढा परमार्थ जपला तरी परमार्थ होतो. म्हणून का याही पलीकडे देवाला आवडणारे आभूषण, तुळशी माळ गळा, गोपी चंदन टिळा, हृदयी कडवडा वैष्णवांचा, यापर्यंत तुम्ही न्याय द्या. इथपर्यंत जरी न्याय देता आला नाही, माणूस म्हणून आपण जन्माला आलो, माणूस म्हणून जरी मेलात तरी आपल्या जीवनातला परमार्थ सफळ आहे. म्हणून इतकं तरी जीवन जगण्याचा प्रयत्न करा. म्हणून का भला किसी का करना सके तू, बुरा किसी का मत करना. भला किसी का करना सके तू, बुरा किसी का मत करना. पुष्प नहीं बन सकते अगर तुम काटे बनकर मत रहना. शेजारी लेकराचं लग्न जोडत असेल, जोडू द्या. म्हणून का तिथं किडी पाडण्याचा प्रयत्न करू नका. अगदी सपो मोकळं त्या ठिकाणी आपल्याला परमार्थ करता येईल. या गोष्टीमध्ये तुम्ही बळकट असाल. मला मंडळींनी सांगितलं की शेवटी थोडक्यात गौडण घ्या.